तर थेट जाऊयात अयोध्येमध्ये आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं जाणून घेऊयात अयोध्येमध्ये सध्या कसं वातावरण. आता अवघे काही तास उरलेले आहेत. लवकरच पंतप्रधान मोदी हे सुद्धा अयोध्येमध्ये आता दाखल होणार आहेत. सध्या कशी गर्दी पाहायला मिळते, सुरक्षा व्यवस्था कशी आहे, काय नेमकं सध्या अयोध्येचं वातावरण आहे? नक्कीच आपल्याला माहिती असेल की अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. राम जन्मभूमीच्या प्रमुख सोहळ्याला आता सुरुवात होते. आपण जर बघितलं तर हा मुख्य रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावरनं जे सगळे व्हीआयपी आहेत त्यांच्या गाड्यांचा ताफा आता या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 8 ते 9 हजार व्हीआयपींना आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि त्यांना सकाळी 10च्या आतमध्ये राम मंदिरात जाण्यासाठी एक वेळ दिलेला आहे. त्याच्यामुळे अनेक जण जे आहेत ते या ठिकाणी आता गर्दी करतानाचा चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. या गाड्यांवर जे स्टिकर आहे ते स्टिकर खूप महत्वाचं आहे आणि ते स्टिकर जर गाडींवर नसलं तर तुम्हाला प्रवेश या ठिकाणी दिला जात नाहीये. आपण जर बघितलं तर एक मोठी गर्दी याच सगळ्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते. पोलीस सुरक्षा जी यंत्रणा जी आहे ती चोख केलेली आहे. या ठिकाणी मंदिर जे आहे ते अगदी जवळ आहे, हाकेच्या अंतरावर आहे. त्याच्यामुळे अनेक प्रमुख अतिथी व्हीआयपी गेस्ट जे आहेत ते या ठिकाणी येणार असल्यामुळे पोलिसांनी माध्यमांना देखील थोडं पाठीमागे व्हायला सांगितलेलं आहे. सामान्य नागरिक मात्र या ठिकाणी कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक बिल्डिंगच्या वरती देखील पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत. खरं हा सगळा परिसर जो आहे तो राममय झालेला आपल्याला पाहायला मिळतोच आहे. मात्र काहीशी निराशा राम भक्तांकडून आपल्याला पाहायला मिळते, कारण जो सगळा हा अनुभव त्यांना घ्यायचा होता या सोहळ्याचा तो त्यांना घेता येत नाहीये. साहजिकचपणे जेव्हा पंतप्रधान मोदी असतील किंवा RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यासारखे जे प्रतिष्ठित आणि व्हीआयपी गेस्ट या ठिकाणी जर येणार असतील तर पोलिसांवर देखील एक मोठी जबाबदारी असते. आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे जवळपास 13,000 जवान जे आहेत ते या सगळ्या मंदिर परिसरात आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक व्हीआयपी गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की ज्या मंदिर प्रवेशद्वारापर्यंत जातील तिथे व्हीआयपी उतरतील आणि त्या ठिकाणाहून आतमध्ये चालत साधारण 200 ते 300 मीटरचे जे अंतर आहे ते मात्र या सगळ्या व्हीआयपी गेस्टला चालत काढावं लागणार आहे. जे साधू संत आहेत त्यांची देखील मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ती देखील आता आतमध्ये पोहोचलेली. जवळपास 8,000 ते 9,000 खुर्च्या ज्या आहेत त्या राम मंदिरात ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्या ठिकाणी हे सगळे मान्यवर बसतील आणि जो अनुभव त्यांना मिळणार आहे तो अभूतपूर्व असा अनुभव असणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काही वेळातच 11 वाजता त्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते अयोध्येच्या हेलिपॅडवर लँड होईल आणि त्या ठिकाणाहून ते गाडीनी थेट व्हीआयपी गेट नंबर 1 जो त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आरक्षित केला गेला आहे, ज्याला PM रूट आपण जसं म्हणतो तो त्यांच्यासाठी आरक्षित केला गेला असल्यामुळे फक्त त्या गेटनी ते आतमध्ये जातील आणि जे थेट राम जन्मभूमी सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन जे धार्मिक विधी जे आता सुरुवात होईल त्याच्यानंतर मुख्य प्राणप्रतिष्ठेचा जो अभिजित मुहूर्त काढलेला आहे त्या ठिकाणी ते जातील आणि मग त्यांच्या हस्ते ज्या प्राणप्रतिष्ठेचे जे विधी असतील त्याला सुरुवात होईल. पण त्यापूर्वी एक मोठी गर्दी या रामपथावर आपल्याला पाहायला मिळते. जे व्हीआयपी गेस्ट आहेत त्यांची आता मांदियाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे. कधी एकदा आतमध्ये या व्हीआयपींना आतमध्ये पाठवलं जाईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मोठा ट्रॅफिक जॅम खरं तर या ठिकाणी झाला असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते अयोध्येत दाखल होणार आहे आणि मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होईल. अगदी अक्षय, आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहणारच आहोत. अशाच पद्धतीने तुम्ही आमच्यासोबत राहा. पण आपण वळूयात